बरं चला तर तयार करूयात किल्ला. तर हातांची हेल्प चालू आहे शंकरपाळ्या करण्यासाठी. करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. मित्रांनो, आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे. विश यू ऑल व्हेरी हॅपी दिवाळी. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं या नवीन ब्लॉगमध्ये. तर काही दिवसांपूर्वी दसरा झाला आणि आता वेध लागले दिवाळीचे. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, दिवाळी म्हणजे भारतातील सर्वात मोठा सण. तर दिवाळी म्हणलं की बऱ्याच गोष्टी येतात, जसे की घरातल्या साफसफाईपासून दिवाळीचा फराळ करणे, आणि लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या असतात तर त्यांची गडबड सुरू असते फटाके आणण्याची, किल्ला करण्याची. तर मित्रांनो, आमच्या घरात सुद्धा तशीच काहीशी गडबड सुरू आहे. तर मित्रांनो, आमच्या मागे जो पसारा तुम्ही बघताय तो किल्ल्याचाच आहे. तर चला तर तयार करूयात किल्ला. चला. तर मित्रांनो, बऱ्याच तासांच्या मेहनतीनंतर आपला किल्ला तयार आहे. चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला किल्ला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आपल्याला 5-6 तास लागतात मित्रांनो असा किल्ला करायला. तर आपण स्वतः जेव्हा कष्ट करतो किल्ला बनवण्यासाठी, तेव्हा त्या काळी किती कष्ट घेतले असतील आपल्या मुलांनी आणि किती काळ परिश्रम केले असेल, याचा विचार करून त्यांच्याबद्दलचा आदर अजून वाढतो. आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास, आपले मावळे, त्यांचे कष्ट आणि आपल्या इतिहासाबद्दल आदर निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी अशा पद्धतीचा उपक्रम करायला पाहिजे. तर आपली दिवाळी अशीच साजरी होत राहणार आहे. चला करूयात व्हिडिओ कंटिन्यू. A few minutes later. मित्रांनो, तर दिवाळीच्या फराळातला एक मेनू तयार झालेला आहे. रवा आणि ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत. कोणाकोणाला आवडतात सांगा सांगा पटापट कमेंट मध्ये. तुला पण आवडतात? तर आता हेल्प करतोय आजीला. शंकरपाळी पद्धतीत काढण्याचं काम सुरू आहे त्यांचं. काय आता मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे काढण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. मंद आचेवरती शंकरपाळी तळत आहे. काय नाही, तुला माहितीये का काय म्हणतात मध्ये? मित्रांनो, आता तयारी सुरू आहे सगळ्यांच्या आवडतीचे बेसनाच्या लाडूची.
मस्त लाडूचं काम चालू आहे. ऍक्टिव्ह आहे. ते घ्यायचं कलरवालं. हे घेऊयात. काय अथांश, माझ खुश का? का बरं? हे बघा, दिसतंय ना तुम्हाला? तर अथांशच्या फटाक्यांची शॉपिंग झालेली आहे आणि तो भरपूर बिझी झालाय आता फटाक्यांमध्ये. काय 6.5 hours later. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दिवाळी आरोग्यदायी, सुखदायी आणि संपन्न करणारी जावो. तर आज आपण धनत्रयोदशी साजरी करतो कारण की आजच्याच दिवशी समुद्र मंथनातून आरोग्याचे देवता म्हणजेच धन्वंतरी हे बाहेर आले होते आणि त्यांनाच आयुर्वेदाचे जनक सुद्धा मानले जाते. त्यामुळे त्यांची जगभरातले डॉक्टर आजच्या दिवशी पूजा करतात आणि धन्वंतरींनाच भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते आणि आजच्याच दिवशी आपण धनाची देखील पूजा करतो. तर चला करूयात धनत्रयोदशीची पूजा. तर मित्रांनो, धनत्रयोदशीची पूजा एकदम मस्त झालेली आहे आणि आता आम्ही पुढच्या तयारीला लागलेलो आहोत. राहिलेला फराळ करायचा आहे. तर अर्ध्या गोष्टी बनवून झालेल्या आहेत आणि अर्ध्या बाकी आहेत. तर आता त्याची गडबड सुरू आहे. चला तर बघूयात पुढे. मित्रांनो, आपले लाडू करून झालेले आहेत. भरपूर गडबड सुरू आहे घरात, पण दिवाळीचं वातावरण असल्यामुळे उत्साहात अजिबात काही कमी नाहीये. तर आता आपल्या राहिलेत दोन गोष्टी, करंजा, चिवडा. तर आता सुरुवात आहे करंजांच्या तयारीची. चला तर बघूया. आपण करत आहोत पुडांची करंजी. तर पुडांची करंजी करण्यासाठी असे आपल्याला 5-6 मैद्याच्या पोळ्या करून त्याला साठा लावून ते पुन्हा एकमेकांवर ठेवून त्याचा रोल करून कट करायचे आणि पुन्हा ते लाटून मग त्यात सारण भरायचं. अशी एवढी मोठी प्रोसेस आहे. चवीच्या खाण्यासाठी कष्टही तसंच घ्यावं लागतं. काय हरकत नाही. चला.
मित्रांनो, वाजलेले आहेत पहाटेचे 5:30. आज आहे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन. रात्री जवळपास 2:30-3 वाजता झोपलो आणि आता 5:30 वाजता उठलो. एवढे कमी झोप झाल्यामुळे चेहरा सुजलेला आहे. तर आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे. मी या दिवसात पहाटेच्या आंघोळीला खूप महत्व आहे. त्याला जर भेटूया थोड्याच वेळात पहाटेच्या आंघोळीनंतर. A few minutes later. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत 7:30. तर मित्रांनो, इतर वेळेस तुम्ही नक्कीच चिवडा लाडू घेऊन बसणार नाही सकाळी 7-7:30ला. पण दिवाळी पहाट म्हणलं की फराळ खाणं हे शास्त्र असतं, नाही का? चला घेऊयात फराळाचा आस्वाद. तर मित्रांनो, आपली दिवसाची सुरुवात अभ्यंग स्नानाने झाली आणि आता वेळ झालेली आहे लक्ष्मीपूजनाची. चला तर करूयात लक्ष्मीपूजन. A few moments later. मित्रांनो, आपलं लक्ष्मीपूजन झालेलं आहे. चला तर घेऊयात दर्शन. आता पूजा झाली, आता काय करायचं रे? फटाकडे वाजवायचे. जायचं का खाली? ठीक आहे. चला चला फटाके वाजवायला. पुढे पुढे. फ्रेंड्स, मी आता रॉकेट लावतो.
चालू आहे चालू आहे. ओ भाई साहब फ्रेंड्स काय केलं गुड बाय गुड बाय टाटा गया गया बाय बाय मटका आणा रे. लाव लाव चिपटून ठेव लगेच नाही भेटत. हा, असं फोडायचं. तर मित्रांनो आज पाडवा आहे, दिवाळीचा पाडवा. आणि कालच्या बिझी दिवसानंतर आज मस्त आराम झाला माझा. आणि कोमलने मस्त उठणं लावून आंघोळ घातली मला. आणि आता थोड्या वेळातच आपला पारंपरिक ओवाळणीचा कार्यक्रम होणार आहे. आणि ओवाळणी म्हणलं की तुम्हाला माहितीच आहे, काहीतरी गिफ्ट आपल्याला द्यावं लागतं. तर मी साडी गिफ्ट घेतलेली आहे. ऑफकोर्स ती या चॉईसनेच घेतलेली आहे. मी काय शक्यतो धाडस करत नाही स्वतः साडी चूज करण्यात. तर आता आपला ओवाळणीचा कार्यक्रम होणार आहे. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आमची दिवाळी नेहमीप्रमाणे एकदम मस्त सेलिब्रेट केलेली आहे. आणि तुम्ही नक्की सांगा तुम्ही कशी केली दिवाळी सेलिब्रेट. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी विश यू ऑल अ व्हेरी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी